आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या। देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण। धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती। तमानियांचा निशाणा। तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा आरोप। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील। मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं आणि 2 महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळत नाही। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखने व्यक्त केली खंत। तर काही आरोपींचे मोबाईल 14 तारखेपर्यंत सुरू होते। मोबाईल ट्रेस होणं महत्त्वाचं। धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंविरोधात फडणवीस दादांसह सीबीआय कॅग आणि लोकायुक्तांना पत्र दिल्याची अंजली दमानी यांची माहिती। 4 प्रकरणात मुंडेंची आमदारकी रद्द झाली, आताही रद्द झाली पाहिजे। टोलवाटोलवी न करता मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घ्या अशी मागणी। बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार। बावनकुळेंची ग्वाही। गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं। गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले। सुरेश धस यांचा आरोप। धनंजय मुंडेंप्रकरणी मोर्चात भूमिका स्पष्ट केली होती। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत। जनतेच्या मनात संशय राहू नये म्हणून मंत्रिपदाचा त्याग करावा। प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण। आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। पोलिसांकडून शोध सुरू। शिवरायांनंतर आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळला। अभ्यासानं ते मोठे झाले, त्यानुसार आंबेडकर हे वेदांनुसार ब्राह्मण, अशा वक्तव्याचा सोलापूरकरचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। तर वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरकडून माफी। तर सोलापूरकर जिथे असेल तिथे जोडणार। बाबासाहेबांबद्दल वक्तव्य समोर आल्यावर जितेंद्र आव्हाड आक्रमक। शिवराय आणि बाबासाहेबांबद्दलचे शब्द मागे घेण्याची मागणी। राहुल सोलापूरकरची जीप छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस। अमोल मिटकरी यांच्याकडून 1 लाखांचं बक्षीस जाहीर। महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात। सोलापूरकरच्या पुण्यातील घराची सुरक्षा वाढवली। राहुल सोलापूरकरच्या वक्तव्यानंतर धाराशिव पुण्यात आंदोलन। पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाकडून आंदोलन। सोलापूरकरच्या वक्तव्यानंतर धाराशिवच्या कळंबमध्ये रास्ता रोको। सोलापूरकरवर फडणवीसांनी तातडीनं अटकेची कारवाई करावी। सचिन खरात यांची मागणी। वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी। राहुल सोलापूरकरवर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत आणि मेंटल नसेल तर गुन्हा दाखल करून येरवडा जेलमध्ये पाठवा। रोहित पवार यांचं ट्विट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर ट्विट। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास केडकर तडीपार। अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई। आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र, मनोज जरांगेंचा आरोप। जरांगेंचे मेहुणे विलास केडकरांवर जालना पोलिसांकडून तडीपारीची कारवाई। अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी असे गुन्हे दाखल असल्यानं केडकरांसह आणखी 9 जणांवर तडीपारीची कारवाई। राहुल सोलापूरकर कोण, त्यांचं राजकारणातील योगदान काय, त्याला महत्त्व देण्याची गरज नाही। शेकाप नेते जयंत पाटलांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींचा आजपासून परदेश दौरा। आजपासून मोदी 3 दिवसांच्या फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर। दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त। एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल। संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येतात, स्वार्थी भावनेनं आलेले कधी एकत्र राहू शकत नाही। एकनाथ शिंदेंची टीका। 2019 मध्ये ठाकरे पवारांनी प्री पोल अंडरस्टँडिंग केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। सरकार बनवू शकतो हे कळल्यानंतर ठाकरेंनी रंग बदलले। देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका। तर 2014 मध्ये असं काय झालं की भाजपने आमच्याशी युती तोडली, संजय राऊतांचा सवाल। मनपा निवडणुकीत ठाकरे गटापाठोपाठ मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा। आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची बैठक। बैठकीला काँग्रेसचे विधानसभेतील निरीक्षक आणि इतर पदाधिकारी उपस्थित। महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे। जनतेशी त्यांना काही घेणं देणं नाही। भाजप नेते आशिष शेलारांची मवियावर टीका। शिंदेंचं ऑपरेशन कधी होईल हे त्यांनाही कळणार नाही। संजय राऊतांचा शिंदेंना टोला।
मी छोटी मोठी ऑपरेशन करत असतो, पक्षप्रवेशावर शिंदेंनी दिली प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते, त्यांनीच पक्ष उभा केला. नाशिकमधील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं विधान. शिवसेना शिंदे गटाच्या ऐरोली विधानसभा जिल्हा प्रमुखपदी द्वारकानाथ भोईर यांची नियुक्ती, तर विजय चौगुले यांची शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र उपनेतेपदावर नियुक्ती. काही दिवसांपूर्वीच द्वारकानाथ भोईर यांनी ठाकरे गटातून राजीनामा देत शिंदे गटात केला होता पक्षप्रवेश. बच्चू कडूंना सहकार विभागाची नोटीस, एका प्रकरणात कडूंना न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा. पुण्यात अजितदादा आणि सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत सर्व आजी माजी आमदारांची बैठक. राजकारणात मेहनत आणि इच्छाशक्ती दाखवावी लागते. जे पूर्णपणे अपयशी झाले त्यांना टीकाटिप्पणी करण्याशिवाय काही उरलं नाहीये. सुनील तटकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार. अजितदारांना आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही, दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे, याचं भान ठेवावं. अजितदारांच्या राज ठाकरेंवरील टीकेवर दरेकरांचं उत्तर. गडचिरोलीतील आदिवासी भाग औद्योगिक विकासाचा क्षेत्र बनतोय. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा गडचिरोली असेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन. महाराष्ट्रातील जनतेनं मोदींना तिसऱ्यांदा प्रेम दिलं, जनतेसाठी 3 पट काम करण्याचा संकल्प करायचा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया. वातावरण नसताना निकाल भाजपच्या बाजूने लागतो, ही संशोधनाची बाब. लोकशाहीचं पतन होऊ नये, दिल्लीतील भाजपच्या विजयावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बनावट औषधं आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कंपन्यांना थेट इशारा. केंद्राकडे सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी. गोदामांची परिस्थिती बिकट, सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न. पणन मंत्री जयकुमार रावलांची सोयाबीन खरेदीबाबत प्रतिक्रिया. पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात, परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्राकडून एक पथक तयार. जीबीएस रुग्णांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. अण्णा हजारेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त व्हिडिओ कॉल. शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री रविशंकर यांचा देखील शिंदेंना कॉल. लवकरच डॉक्टरांची रिक्त पदं भरली जातील. पुढच्या 15 दिवसात 400 डॉक्टर हजर होतील. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन. सर्वजण ठेकेदार होऊ नका, दुसरा व्यवसायी करा, नाहीतर चायनीजची गाडी टाकू. शिवसैनिकांनी रुबाबात राहायला हवं, निलेश राणेंचं वक्तव्य. सांगलीतील कुंडलच्या कुस्ती मैदानात विद्यमान आणि माजी खासदार आमने सामने. विशाल पाटील आणि संजय काका पाटलांकडून हस्तांदोलन. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली. सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती. मुंबईतल्या चारकोपमध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाला बंदी. प्रदूषणामुळे विसर्जनावर निर्बंध घातल्याची प्राथमिक माहिती. मूर्तिकार, कामगार आणि लघु उद्योजकांकडून पीओपी बंदीचा निषेध. धुळे तालुक्यातील शिरूड बोरी परिसरासाठी गिरणा डाबा कालव्यातून लवकरच रब्बीसाठी आवर्तन. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांची माहिती. शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन. सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज. पालकमंत्री विखे पाटलांची सहकार मंत्र्यांकडे मागणी. वर्ध्याच्या इंगणघाट जवळच्या पिंपळगावात इंस्टाग्राम सोशल मीडियावरील स्टोरीमुळे वाद. 17 वर्षीय युवकाची चाकू भोसकून हत्या. हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्याच्या शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात वीज चोरी विरोधात महावितरणची मोहीम. 79 वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई. धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील इंडियन मर्चंट नेव्हीमधील यश देवरे हा तरुण 11 दिवसांपासून बेपत्ता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची देवरे कुटुंबियांची मागणी. जळगावच्या रामेश्वर कॉलनीत 50 बेकायदेशीर सिलेंडर, मोटारसह इतर साहित्य. पोलिसांकडून जप्त. 1,64,000 रुपये किमतीचा साठा जप्त. धुळे शहरातील जुन्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती पडक्या. चोरांकडून खिडक्या दरवाजांची चोरी. इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 14 मधील आयकर भवन पासून ते दत्त मंदिर पर्यंत रस्त्याचं काम रखडलं. तात्काळ रस्ता पूर्ण करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण. सध्या टोमॅटो 10 रुपये किलो. नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. पपईला प्रति किलो 23 रुपयांचा विक्रमी दर. नंदुरबार जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये बायोमेट्रिक मशीन लावली जाणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचे देखील हजेरी बायोमेट्रिक मशीनवर घेतली जाणार. नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या वतीनं शिवकार्य सरस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार. आमदार कार्यालयात या संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. नंदुरबार जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा. ग्रामपंचायतीच्या अंतिम प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावातील साईबाबा मंदिरात महाआरती. 60 दिवे लावून लाडक्या बहिणींकडून शिंदेंसाठी प्रार्थना. सांगलीत महिलांचा चंद्र नमस्कारचा जागतिक विश्वविक्रम. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद. सांगलीतील कुंडलच्या ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात गौरव मछवाडने मारली बाजी. पैलवान हर्ष सादगीर याला चितपट करत मानाची गदा पटकावली. धाराशिवच्या चिलवडीत जोराच्या वाऱ्यामुळे द्राक्षाची बाग जमीनदोस्त. शाहू जाधव या शेतकऱ्याचं 40 लाखांचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यात ज्वारीचे भाव घसरले. ज्वारी प्रति क्विंटल 3,000 ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोचे दर 8 ते 10 रुपये किलो. बदलत्या वातावरणाचा शेतमालावर परिणाम. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शिरपूर तालुक्यातील वनजमिनीवर गांजाच्या शेतीवर कारवाईमध्ये आतापर्यंत 8,000 क्विंटल गांजाची झाडं जप्त. बुलढाण्यात शिक्षकाच्या भातुकली नृत्याने सर्वांची मनं जिंकली. जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत शिक्षकांचं भातुकली नृत्य. पालघरच्या बोर्डीत चिकू महोत्सव. बोर्डी समुद्रकिनारी पर्यटकांची महोत्सवात हजेरी लावत महोत्सवाचा आनंद लुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 61व्या वाढदिवसानिमित्त परभणीत 61 नारळ देवाचरणी अर्पण. पूर्णा तालुक्यातील तीर्थक्षेत्र गंगाजी बापूमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा खास उपक्रम. चिपळूण नागरी पतसंस्थेतील बेपत्ता कर्मचारी अमित मोरेचं गूढ कायम. 19 तारखेपासून कर्मचारी बेपत्ता. पोलिसांच्या पथकाकडून सिंधुदुर्गमध्ये तपास. पुण्यातील कोंढवामध्ये एका इमारतीत आग. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. 1 महिला आणि पुरुष जखमी असल्याची माहिती. नागपूरमध्ये शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला अटक. 17 मुलींचा जबाब नोंदवला. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नंदनवन पोलिसांची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात टोळक्याकडून 10 वाहनांची तोडफोड. साने चौक ते मनपा शाळा दरम्यान रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार. चिखली पोलिसात गुन्हा दाखल. वाशिममध्ये अखिल भारतीय मंगलामुखी किन्नरांनी कलश यात्रा काढली. कलश यात्रा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. पिंपरी चिंचवडमध्ये पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश बंदी. 4 विद्यार्थिनींना महिनाभर प्रवेश नाही. वसतिगृह प्रशासनाचा निर्णय. प्रवेश बंदीमुळे पालकांमध्ये संताप. रिव्हर रिव्हायव्हलमधून पुण्यात पदयात्रा. नदीकाठची वनराई हिरवाई जतन करण्यासाठी पदयात्रा. अभिनेते सयाजी शिंदे, सोनम वांगचुक पदयात्रेत सहभागी. अहिल्यानगरमध्ये आमदार किरण लहामटे यांचा आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम. लहामटेंनी चिमुकल्यांशी संवाद साधला. बीड वाहतूक पोलिसांकडून सर्च मोहीम. रात्री उशिरा 200 ऑटो रिक्षा जप्त. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे इथल्या वारकऱ्यांनी 95 दिवसात 3600 किलोमीटर नर्मदा परिक्रमा पायी केली पूर्ण. ग्रामस्थांच्या वतीनं कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन. जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं थाटात उद्घाटन. संपूर्ण राज्यातून 2 दिवसीय महोत्सवात 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार.
भुसावळच्या दीपनगर परिसरात 14 गावांना प्रदूषणाचा फटका. विद्युत प्रकल्पातून विजेची निर्मिती कमी, मात्र मोठ्या प्रमाणात परिसरात राख पसरल्यानं नागरिक हैराण. भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरवस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसची निदर्शनं. भिवंडी वाडा मनोर या खासगीकरणातून विकसित केलेल्या रस्त्याची मागील 6-7 वर्षांपासून दुरवस्था, रस्ते दुरुस्तीची मागणी. बुलढाण्याच्या कोलारा गावात पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा. कोलारा गावातील नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ. महिलांकडून हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध. वर्ध्याच्या आर्वीत अज्ञात चोरट्यांनी 12 दुकानं फोडली. नेहरू मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ. रोख रकमेसह साहित्य लंपास. घटनास्थळी भेट देत पोलिसांकडून चौकशी सुरू. पुरंदरमध्ये ज्युबिलंटच्या महिला बचत गट महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. केवळ 4 तासात महोत्सवातील सर्व पदार्थांची विक्री. 54 बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी पोलिसांकडून जप्त. पोलिसांनी तक्रार लिहून न घेता गाडी जप्त केल्याचा तहसीलदारांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधली घटना. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांची उपस्थिती. 3 सत्रात पार पडलेल्या संमेलनामध्ये मुलाखती, कथाकथन आणि कवी संमेलनाचं आयोजन.